शेतकरी मित्रांनो, उन्हाळी टोमॅटो पीक करताय, पानांना अक्षा प्लॉट फेल जाणारे, पानांच्या वाट्या प्लॉट फेल जाणारे आणि 5 महत्त्वाचे मुद्दे जर का तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असाल, शेतकरी मित्रांनो, ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही टोमॅटो पिकाची लागवड करत असाल तर आजची ही व्हिडिओ सर्वात महत्त्वाची आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, ह्या वर्षी भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना एक महत्त्वाची अडचण आलेली आहे. उन्हाळ्यात टोमॅटोचं नियोजन करायचंय, पण टोमॅटो पिकाची जोमदार जबरदस्त वाढ होईल का, रेकॉर्ड ब्रेक उत्पादन होईल का, तर ह्याच समस्येवर एक जालीम महत्त्वाचा उपाय तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. या व्हिडिओमध्ये उन्हाळी टोमॅटोचं नियोजन करत असताना 5 महत्त्वाचे पॉइंट्स तुमच्या समोर सांगणार आहे. व्हिडिओ आपली संपणार आहे. आता हे 5 महत्त्वाचे पॉइंट्स आहेत तरी कोणते, या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या चॅनलवर नवीन असतील, आजच ही व्हिडिओ पाहतात ना, सबस्क्राईब नक्की करून ठेवायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही टोमॅटोची लागवड करत असाल, तुम्ही आपली व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता, कमेंट्स नक्की करायचे. तर शेतकरी मित्रांनो, माहितीला सुरुवात करूया. उन्हाळी टोमॅटो पिकाचं नियोजन करत असताना जे 5 महत्त्वाचे मुद्दे आहेत, तर हेच पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. पहिला महत्त्वाचा मुद्दा येतो, उन्हाळी टोमॅटोची लागवड करायची आहे, पण सर्वात महत्त्वाचं, टोमॅटोच्या छोटाल्या रोपांची लागवड केल्यानंतर सनबर्निंगचा प्रॉब्लेम जास्त प्रमाणे येणार आहे. दुसरा महत्त्वाचा पॉइंट तर तो म्हणजे काय होणार आहे की बदलतं वातावरण. लक्षात घ्या, मागील वर्षी काय झालं होतं, टोमॅटोच्या लागवड केल्या हीट जास्त प्रमाणे आणि 1 महिना आधीच पाऊस पडला होता. तिसरा महत्त्वाचा पॉइंट तर तो म्हणजे तीव्रता उन्हाची जास्त प्रमाणे आहे, म्हणजे उन्हाची हीट ही जास्त प्रमाणे आहे, याच्यावर नियोजन करणं गरजेचं आहे. आता चौथा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा झाला तर तो म्हणजे उन्हाळी टोमॅटो पिकाचं नियोजन करत असताना पिकावर येतोय जैविक अजैविक ताण, याच्यावर कशा पद्धतीने सोल्युशन मिळवावं. त्याचबरोबर आता 5वा महत्त्वाचा मुद्दा, उन्हाळी टोमॅटो लागवड पीक करत असताना आपल्याला तुटा आणि नागाळी याच्यावर कंट्रोल मिळवायचा आहे. हे 5 पॉइंट झाले. आता या प्रत्येक पॉइंटचं आपण वर्गीकरण पाहूया. सुरुवातीला पहिला पॉइंट सांगतो तुम्हाला. उन्हाळी टोमॅटो पीक करत असताना सनबर्निंगचा जास्त प्रमाणे प्रादुर्भाव होणार. मग सनबर्निंगचा प्रादुर्भाव रोखायचा तरी कसा, तर लक्षात घ्या, आपण पाहतोय की द्राक्ष बागायतदार असेल, डाळिंब बागायतदार असतील, हे काय करतात की वरून शेडनेटचा प्रयोग करत असतात. लक्षात येतंय तुमच्या. आपल्याला काय करायचंय, टोमॅटो पीक लागवड केल्यानंतर दोन बेड जे आहेत त्या वर बेडवर ग्रीन शेडनेटच्या पट्ट्या मिळतात ना, यावरून आपण टाकून देणं गरजेचं आहे, जेणेकरून हीट ही कंट्रोल होईल आणि सनबर्निंगचा प्रॉब्लेम आटोक्यात येणार आहे. त्याचबरोबर दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे काय होतं की मल्चिंग देखील तापतोय आणि यावर उपाय, त्याचबरोबर सनबर्निंगचा उपाय, याच्यावर काय करायचं आहे, पाचट असेल तर हे मध्ये टाकून देऊ शकतो आपण. मल्चिंग मध्ये पाचट टाकू शकतो किंवा मध्ये चालायला जागा यामध्ये पाचट टाकू शकतो किंवा पेंडा टाकू शकतो. सनबर्निंग आटोक्यात येणार आहे. आता दुसरा महत्त्वाचा पॉइंट, बदलतं हवामान. आता बदलतं हवामान कसं पाहू शकताय, अवेळी येणारा पाऊस, वातावरणामधील होणारा बदल. मागच्या वर्षीचं उदाहरण देतो. टोमॅटो पीक सुरुवातीला लावलं, हीट जास्त प्रमाणे झाली आणि 1 महिना आधीच पाऊस आला, त्यामुळे प्लॉट फेल गेलेला आहे. त्यामुळे हे योग्य नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे. या बदलत्या वातावरणामध्ये आपल्याला योग्य ते नियोजन कसं करावं, तर तिसऱ्या पॉइंट्स मध्ये सांगतो. तिसरा महत्त्वाचा पॉइंट मुद्दा आहे उन्हाळी टोमॅटो पीक घेत असताना, तर तो म्हणजे उन्हाची तीव्रता जास्त प्रमाण. आता ह्याच उन्हाच्या तीव्रतेवर आपल्याला स्प्रिंकलर याचा उपाय करायचा आहे. आता स्प्रिंकलर कसे वापरणार, तर लक्षात घ्या, सकाळच्या टायमिंगला चालू करा किंवा संध्याकाळच्या टायमिंगला चालू करा. म्हणजे काय होईल, एक प्रकारचा गारवा टिकून राहणार आहे आणि एकंदरीत ह्या हीटवर कंट्रोल मिळणार आहे. आता उन्हाळी टोमॅटो पीक करत असताना चौथा महत्त्वाचा मुद्दा जो पॉइंट्स येणार आहे, तर हा म्हणजे तुटा आणि नागाळी यावर कंट्रोल आणि उपाय मिळवायचा आपल्याला. तर आता कसा मिळवावा, तर लक्षात घ्या, आपल्याला ट्रॅप लावायचे आहे. तुटाचे नागाळीचे ट्रॅप असतील हे लावायचे आहेत. फवारण्यांमध्ये देखील आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे. मात्र फवारणी करते वेळी सकाळच्या टायमिंगला फवारणी करा किंवा संध्याकाळच्या टायमिंगला फवारणी करा. दुपारी आपल्याला पिकाला फवारणी करायची नाही. आता उन्हाळी टोमॅटो पीक करत असताना 5वा शेवटचा मुद्दा, तर तो म्हणजे कोणता, पिकावर येणाऱ्या जैविक अजैविकता. आता कसा ओळखावा, तर तुम्ही लक्षात घेऊ शकता. पीक नाजूक अवस्थेत होतं आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तुमच्या टोमॅटो पिकाला जर अक्षा आला तर प्लॉट फेल जाणार आहे. तुमच्या टोमॅटो पिकाच्या
पानांच्या वाट्या झाल्या तर प्लॉट फेल जाणार आहे. ही काळजी महत्वाची आहे. मग आता काय करू शकतो आपण, पाण्यामधून गुळ, ताक, अंडी हे सोडू शकतो, कॅल्शियम देखील सोडू शकतो, सिलिकॉन मिळतं हे देखील पाण्यातून सोडू शकतो, ड्रिपद्वारे सोडू शकतो. वरून फवारणी करते वेळी सिलिकॉन असेल, मिकमॉल व्ही असेल, मिकमॉल 32 असेल याची फवारणी करायची आहे, मायक्रोटनची फवारणी करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे नियोजन करणं गरजेचं आहे. लिबरल टी मिक्स याची देखील आपण फवारणी करू शकतो. म्हणजेच काय, एकंदरीतच ह्या उन्हाळ्यामध्ये हे 5 महत्वाचे पॉईंट्स तुमच्या टोमॅटो पिकावर येणार आहे आणि याच्यावरच आपल्याला कंट्रोल मिळवणं गरजेचं आहे. ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, भरपूर शेतकरी म्हणतील की उन्हाळी टोमॅटो पीक करत असताना हेच नियोजन महत्वाचं आहे का, तर हेच नियोजन महत्वाचं आहे. आता ज्या शेतकरी बांधवांनी अजून देखील मिलिंद बोर युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल ना, सबस्क्राईब नक्की करायचं आहे, समोर घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याचं कारण येणाऱ्या काळात टोमॅटो पिकाचे संपूर्ण व्हिडिओ आपण टप्प्याटप्प्यानुसार सिरीज वाईज तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळं ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. तुम्ही आपली व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता, कमेंट्स नक्की करायची. धन्यवाद. जय जवान, जय किसान.